हॅलो. आज मला खायची होती कोबी मंचुरी. कारण बाहेर मस्त पाऊस पडत होता. पण माझ्याकडे ना सोया सॉस होता ना चिली सॉस. तर मी एक तुक्का लावला. तो म्हणजे एक 2-4 मिरच्या घेतल्या आणि चिंच घेतली आणि ती एक 15-20 मिनटं भिजत ठेवली आणि त्यानंतर त्याचं थोडंसं गूळ, लसूण, आलं घालून ते मिक्सरला बारीक केलं आणि एक नवीन प्रकारचा सॉस तयार केला. त्यानंतर आपलं रेग्युलर बारीक कोबी किसली, त्यामध्ये थोडं मिरची, कोथिंबीर घातली, 1 वाटी मैदा, 1 वाटी कॉर्नफ्लोअर घातला, मीठ घातलं आणि चांगले असे कणिक मळून गोळे तयार केले. त्याची भजी तळून घेतली बारीक फ्लेम करून. मग इकडे आपण तेलामध्ये थोडंसं जिरं घालायचं, त्यानंतर कांदा, त्यानंतर तुमच्याकडे जर गाजर असेल तर गाजर घाला आणि कांद्याची पात घाला आणि त्यानंतर हे सगळं भाजून घ्यायचं. नंतर आपली जी स्लरी आपण तयार केलेली सॉस नवीन प्रकारचा तो घालायचा. थोडं तुमच्या घरात जर टॉमॅटो सॉस असेल तर ते घाला, नाही तर मग आपण टॉमॅटोची चांगली प्युरी करायची आणि ती ॲड करायची. म्हणजे आपल्याला तो जो सूप असतो ना कोबी मंचुरीबरोबर सोबत मिळतो तो तयार होतो आणि त्या सूपमध्ये आपण आपल्या भजी तळलेल्या टाकायच्या आणि थोडंसं कॉर्नफ्लोअर असतं ना त्यात पाणी घालून ती स्लरी करायची, म्हणजे घट्ट घट्ट सॉससारखं आपल्याला फील येतं. आणि अशा रीतीने आपली कोबी मंचुरी तयार आहे आणि मस्त पावसाळ्याची मज्जा घेत चहा पीत कोबी मंचुरी